चढाकून व्यवस्थित भेटला. आज काय बसाक नाही भेटला, मेळ उतारताना झन पटले. आजचा नाश्ता असा केळी, कारण आज असा आपला उपवास. या केळी खाऊक मंदिराकडे गेलो, श्री गुरुदेव दत्त. आणि आज गणपती बाप्पा मोरया, संकष्टी या घराकडनं निघालंय स्टेशनला पोहोचा. आज जरा 5 मिनिटं लेट झालंय, पण आपल्या खास ट्रेन भेटा कमी, नाही तर स्लो ट्रेनने जाऊ गया. 9:30 वाजता पोहोचलो होतो आदरला. चला तास जाऊया. तर मित्रांनो, ट्रेन भेटली, उशीर होऊन सुद्धा ट्रेनमध्ये चढाकून व्यवस्थित भेटला. आज काय बसाक नाही भेटला, मेळ उतारताना झन पटले जरा. असो, सगळेच दिवस काय सारखे ना. चला जाऊया. तरी खिचडी घेतली मग अशी, म्हटलं काहीतरी खाऊया सकाळीच, कारण आपण केळी खाल्लो आणि उपवास आज. तर ही खिचडी खात आहे आणि मग कामाला लागते. माझ्या पाठीमागे ना इकडे केळ्याचं दुकान आहे. इकडे आता 4 केळी खाल्लंय. म्हटलं काहीतरी दुपारी खाऊ का. खूप दिवसानंतर उपवास धरले, केळी खाल्लंय आणि आता कामावर जाऊ. दिवसभर लाईट नव्हती कारण कामावर. आता 1 वाजेपर्यंत लाईट नव्हती, आता लाईट येते. असो, चला जाते आता कामाला. चल. तर मित्रांनो, घरी जाता आता मंदिरात गेलो. ही दत्तगुरूंची मूर्ती आणि इथे स्वामी समर्थांचे, आणि इथे आपले गणपती बाप्पा. आज अंगारक संकष्टी असा, त्यासाठी मूर्ती एवढी सजवली. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, संकष्टीचा काय जेवण असतं बघा. मोदक, डाळ, भाजी आणि भात. मोदक खाऊ घेवा. मित्रांनो, मस्तपैकी जेवलंय. कित्येक दिवसांनी हातातोंडाची जी भेट आहे ती एकदम व्यवस्थित झालेली आहे. मोदक होते, भाजी होती, डाळ होती, भात होतो. एकदम व्यवस्थित जेवलो आणि उपास सोडलो. ही अंगारक संकष्टी माझ्या तर लक्षात राहतली. हा उपास किती वर्षांनी धरलो आहे आणि पोटही भरला. आता गुटली मारतं व्यवस्थित. थोडी आवडलो तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.